शिर्डी लोकसभेकरिता मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, तसेच अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज देखील आहे हे लक्षात घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी केली। यावेळी मिशन शिर्डी लोकसभा या नावाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मातंग समाजातील सामाजिक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नोकरदार यांनी एक मिशन सुरू केले असून मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात बैठकांचे आयोजन केले जात आहे। आज या निमित्ताने कोपरगाव येथे शिर्डी मतदारसंघातील पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यावेळी कोर कमिटीची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना भेटून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र पुरस्कार विजेते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय त्रिभुवन सर यांनी केले। या बैठकीस विनोद राक्षे, सोमनाथ म्हस्के, अशोक आलाट, ज्ञानेश्वर राक्षे, उत्तमराव शेलार, मंजा बापू साळवे, सुखदेव जाधव, संतोष गायकवाड, पोपट सरोदे, जगन्नाथ आव्हाड यांनी मार्गदर्शन केले। तर बैठकीसाठी शरद त्रिभुवन, भागचंद नवगिरे, सुजल चंदनशिव, राजेंद्र वैरागळ, संपत राक्षे, दत्ता लाहुंडे, राजेंद्र त्रिभुवन, सनी कांबळे, रवींद्र कांबळे, चंद्रकांत कांबळे, सोन्या बापू शेलार, सुरेश जगधने, नितीन साबळे, किरण अडांगळे, बापू पवार, अशोक म्हस्के, भास्कर पवार, बंडू शिंदे, प्रवीण शेलार, भाऊसाहेब आव्हाड, सोनू गायकवाड, दिलीप तुपसुंदर, गणेश आव्हाड, दामोदर शिंदे यांच्यासह अकोले, संगमनेर, राहुरी, राहता, श्रीरामपूर, नेवासा येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना ॲडव्होकेट नितीन पोळ म्हणाले की 2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती करता आरक्षित करण्यात आला, पण गेल्या तीन निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षानं अनुसूचित जातीतील या मातंग समाजाचा विचार केला नाही। त्याच्यामुळे गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही अहमदनगर जिल्ह्यातले शिर्डी जो मतदारसंघ आहे त्यातील जे तालुके समाविष्ट आहेत, मग अकोले असतील, संगमनेर असन, कोपरगाव असन, राहता असन, श्रीरामपूर असन, नेवासा असन, या सर्व तालुक्यात जाऊन समाज बांधवांची एकजूट करून मातंग समाजाला तिकीट मिळालं पाहिजे आणि सर्वच राजकीय पक्षांना आम्ही ही विनंती करत आहोत। कारण अनुसूचित जातीतील 13% आरक्षणात ज्या 59 जाती आहेत त्यापैकी अनुसूचित जातीतील मातंग समाज हा सक्षम जात समूह या लोकसभा मतदारसंघात असताना देखील कोणताही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करत आहे आणि हाच विचार घेऊन आम्ही सातत्याने 3 निवडणुकांमध्ये आम्ही विविध राजकीय पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली, मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही पक्षानं आमच्या समाजाला उमेदवारी प्रतिनिधित्व दिलं नाही। आज 70 वर्ष झाले, 70 वर्षात मातंग समाजाचे जे विविध प्रलंबित प्रश्न आहेत ते देशाच्या सर्वोच्च संसदेत मांडण्याकरता जर आमचं प्रतिनिधित्व नसेल तर आम्हाला राजकीय पक्षांना सांगावंसं वाटतं, आपण जर निवडणुकीत आम्हाला प्रतिनिधित्व देणार नसाल तर आम्ही आगामी काळात या 2024च्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मातंग समाजाच्या सर्व तालुक्याच्या वतीने सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन जो उमेदवार देतील त्या मातंग समाजाच्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी देणार आहोत। आणि जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी जर आम्हाला उमेदवारीचा विचार जर केला नाही, आज आमचे सगळे प्रतिनिधी आज ठरलेलं आहे की आम्ही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमची भूमिका सांगणार आहोत, मात्र जर त्यांनी आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर सर्वानुमते आमचं असं ठरलेलं आहे की या आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मातंग समाजाचा उमेदवार देणार आणि सर्वानुमते तो उमेदवार निवडून येण्याकरता आम्ही जीवाचं रान करणार, सर्व प्रकारचे प्रयत्न करणार असं या बैठकीत ठरलेलं आहे। त्यापर्यंत जरी उमेदवाराचं नाव फायनल झालेलं नसलं तरी आम्ही त्यासाठी इच्छुकांची नावं घेतले, कोर कमिटी केली। ही कोर कमिटीच्या माध्यमातून आमचे उमेदवाराचं नाव प्रस्थापित नेत्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। जर पक्षाचं तिकीट भेटलं नाही तर अपक्ष लढण्याची तयारी का? अपक्ष म्हणण्यापेक्षा आम्हाला जरी हे प्रस्थापित राजकीय पक्ष जे आज आपण बघतो काँग्रेस, राष्ट्रवादी असतील किंवा भाजप, शिवसेना असेल, यांच्याकडे जर आमचा विचार नाही झाला तर आमच्याकडे बऱ्याच पक्षाच्या माध्यमातून आम्ही तो विचार चाचपणी करत आहोत की जो पक्ष आमच्या समाजाला उमेदवारी देईल त्या ठिकाणी आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत आणि सर्वानुमते त्याच उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।